बघतोय। आमचे लहान लहान लेकर आहेत, आम्ही पोटाच्या पाठीमागे जातो, एवढे एवढे लेकर आहे की वर चढून बघते, ती डिब्बी काढून तिकडे पलीकडच्या साईडला घ्या म्हणा। घेण्यात त्यावेळी माझ्या पोराला झालं तसं कुणाच्या लेकराला होऊन बोला। लहान लहान लेकरं पोटाच्या पाठीला जाते, त्यांच्या आया बहिण्या का नाही उधुना भांडक करायला जाते। लहान लेकरं तिथं चेड्डीवर चढा जाताना, एका झाडात जाताना एकमेकाला ही होते। हा हे आहे ना, हे काय म्हणते त्याला, काय म्हणते डीपी हात घ्या त्यांच्या बोच्यात, त्यांच्या बोच्यात घ्या म्हणायचं। आमच्याकडनं आमची लहान लेकरं आहे, करायला जाते। माझी लेकरं तिथे गेले आतमध्ये, काय चाललं गेलं तर कोण बघायचं कोण बोलायचं सांगा तुम्ही। आम्ही करून करायला आम्ही गोरगरीब भाव काय कसं राहतं आमचं, काय ती बघून घ्यायचं सगळं, ते व्यवस्थित करायला सांगा। हा होतंय सगळं, होतं केलं सगळं मुलाला न्याय मिळाला का नाही विचार आम्ही पण दिलं ना आमचं निवेदन तू नोकरी लावायची मला, आम्ही 2 लाख त्यांना मंजुरी मिळून दिली। विचार समोर नाही भैया सगळं माझं काम केलं ते, आता सुद्धा मला म्हणलं सगळं आम्ही केलं तसं काय नाही केलो गेल्या 4 महिन्याखाली राजामी डावरे या मुलाचा पोलीस कॉलनी या ठिकाणी MSCBच्या DPला हात लागला म्हणून, एक हात लागला ते एक कारण झालं। आज त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन त्या मुलाचा हात कट करावा लागला। याबाबतचे आम्ही निवेदन वेळोवेळी प्रशासनाला देऊनही प्रशासनाचं लक्ष सोलापूर शहरातल्या MSCBच्या DPकडे नाही। त्याचबरोबर आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळ लागला आणि आमच्या या ठिकाणी लहान हजारो संख्येने या ठिकाणी मुलं राहतात। मी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाला जागा करूनही प्रशासन का झोपलंय? MSCBच्या अधिकाऱ्यांना मी प्रत्येक वेळा निवेदन देतो, आमच्या परिसरामध्ये लहान लहान लेकर राहतात, यांना जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण, असं मी वेळोवेळी निवेदन देऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांना मी प्रत्येक वेळा जागा करून प्रशासन कसं काय झोपलेलं आहे। मी या ठिकाणी आता मोठा शॉक लागला, जाळ लागला आणि जर अजून थोडा मोठा स्फोट झाला असता, या ठिकाणी लगतच हजारो घर आहेत। या ठिकाणी कुठल्या गोष्टीची जर गॅस टाकी जर उडली असते तर इथून पूर्ण आंबेडकर नगर उद्ध्वस्त झाला असता, याला जबाबदार कोण आहे? मी प्रशासनाला अजूनही वेळोवेळी निवेदन दिलो, पण त्यांना जाग जर येत नसेल तर या येणाऱ्या 6 दिवसामध्ये हे DP इथून हलवण्यात यावी, अन्यथा इथल्या MSCBच्या अधिकाऱ्याला जाळ लावल्याशिवाय राहणार नाही मी। याची नोंद पहिला प्रशासनाने घेतली पाहिजे आणि इथल्या MSCBच्या अधिकाऱ्याने घेतली पाहिजे। या ठिकाणी बघा किती लहान लहान लेकर राहतात, लहान लहान लेकर राहतात। प्रत्येक वेळेस त्यांना आपण निवेदन देऊन प्रत्येक वेळेस त्यांना हे करून प्रशासन शांत बसत आहे। जर या मुलाचा हात कट करावा लागला तसे प्रत्येक घरामध्ये एक लहान लहान मुलं राहतात, तर त्यांना काय झालं तर त्याला जबाबदार कोण? कमीत कमी एका मुलाला नाही का आपल्या आईला मुलापासून लांब जावं लागू जात आहे। त्यांचा आत्ता कमीत कमी यांची जी फाईल आहे का आता कोर्टामध्ये गेलेली आहे। या मुलाला जसं झालं तसं त्याच्या आईचं म्हणणं आहे की असं माझ्या मुलाला जसं झालं तसं कुणाच्या मुलाला नाही झालं पाहिजे। मग याला जबाबदार कोण आहे? इथून त्वरित MSCB इथली जी DP आहे ती लवकर त्वरित हलवण्यात यावी, अन्यथा पूर्ण त्या MSCBच्या ऑफिसला जाळ लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या ठिकाणी इथले सर्व रहिवासी जाळ लावल्याशिवाय राहणार नाही आम्ही, याची पहिला नोंद घ्यावी आणि ते काय असेल ते 8 दिवसाच्या तिथून ते DP हलवण्यात यावी, एवढी मी प्रशासनाला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।